Hello students, in last lecture we have seen the LED and LCD difference. In today's lecture we are going to see the OLED, that is optical light emitting diodes. आता त्याचा डिटेल्स बघूया आपण. इट इज अन ॲक्टिव्ह डिस्प्ले. हा एक आहे ॲक्टिव्ह टाईपचा डिस्प्ले आहे. अँड OLED डिस्प्लेज वर्क्स विदाउट अ बॅकलाईट बिकॉज इट इमिट्स विजिबल लाईट. म्हणजे जे OLED आहेत त्याच्यामध्ये बॅकलाईट नसते बिकॉज ते इटसेल्फ काय असतात, म्हणजे ते इमिट करतात विजिबल लाईटला, त्यामुळे बॅकलाईट लागत नाही. दस इट कॅन डिस्प्ले डीप ब्लॅक लेवल्स कॅन बी थिनर अँड लाईटर दॅन अ लिक्विड क्रिस्टल. म्हणजे जे काय आपले अगदी डार्क ब्लॅक लेवल्स असतात ते अगदी व्यवस्थित प्रॉपरली दाखवतात आणि कशापेक्षा दॅन द लिक्विड क्रिस्टल्स. देन बेस्ट क्वालिटी कलर अँड कॉन्ट्रास्ट इज प्रोड्युस्ड बाय OLED TV. म्हणजे जे काही कलर इन्फॉर्मेशन आहे, जी काही कॉन्ट्रास्ट इन्फॉर्मेशन आहे, ही अगदी बेस्ट क्वालिटीची डिस्प्ले होते इन केस ऑफ ऑप्टिकल LED TV. पण ही जरा कॉस्टली असते दॅन द LED TV. देन आता OLEDचं स्ट्रक्चर बघा. ही डायग्राम इम्पॉर्टंट आहे, ही तुम्हाला ड्रॉ करायला लागणार एक्झाममध्ये. आता ह्याच्यामध्ये कसं आहे बघा, खालचा जो हा सरफेस आहे ह्याला काय म्हणतोय आपण, सबस्ट्रेट म्हणतोय. देन हा आहे तो तुमचं ॲनोड आहे. देन दिस इज दी कॅथोड. आता ॲनोड आणि कॅथोडच्या मध्ये दोन लेयर्स आहेत बघा. हा जो आहे तो कंडक्टिव्ह लेयर आहे आणि हा जो आहे तो काय इमिसिव्ह लेयर आहे. लक्षात येतं आहे. खाली जो आहे तो काय सबस्ट्रेट आहे, एवढं लक्षात ठेवा. देन इकडं कॅथोड आहे, इथं ॲनोड आहे. दोन आपले ॲनोड्स म्हणजे ॲनोड आणि कॅथोड दोन पॉईंट्स असतात. देन त्याच्यामध्ये दोन आपले लेयर्स आहेत. दॅट इज एक कंडक्टिव्ह लेयर आहे आणि दुसरा जो आहे तो इमिसिव्ह लेयर आहे. अशी तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायला लागणार स्ट्रक्चर ऑफ OLED. देन आता इथे सांगते मी तुम्हाला, ॲज शोन इन फिगर एनी टाईप ऑफ OLED इज मेड अप ऑफ द फॉलोइंग कंपोनंट्स. दॅट इज फर्स्ट काय असणार आहे, ॲन इमिसिव्ह लेअर. सेकंड काय कंडक्टिव्ह लेअर. थर्ड काय अ सबस्ट्रेट. आणि लास्ट काय ॲनोड आणि कॅथोड टर्मिनल्स. म्हणजे 4 पार्ट्स आले बघा त्याच्यात. इमिसिव्ह लेअर, कंडक्टिव्ह लेअर, सबस्ट्रेट आणि ॲनोड आणि कॅथोड टर्मिनल्स. इझी आहे ना. देन डिटेल्स चेक करा. That is the emissive layer and conductive layer both are made up of organic molecules of a different materials. म्हणजे जे काही तुमचे इमिसिव्ह लेअर आणि कंडक्टिंग लेअर आहे ते कशापासून बनलेलं असते, दॅट इज ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट मटेरियल्स. देन दीज मॉलिक्युल्स हॅज अ प्रॉपर्टी ऑफ कंडक्टिंग इलेक्ट्रिसिटी अँड देअर कंडक्शन लेवल कॅन बी व्हेरीड सबस्टेन्शियली. म्हणजे हे जे काही ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहेत त्यांच्याकडे एक प्रॉपर्टी असते, दॅट इज म्हणजे ते इलेक्ट्रिसिटी काय करू शकतात, कंडक्ट करू शकतात. आणि ते जे कंडक्शनची लेवल आहे ती आपण काय करू शकतो, व्हेरी करू शकतो आहे. देन द इमिसिव्ह लेअर इज मेड अप ऑफ ऑर्गॅनिक प्लास्टिक मटेरियल दॅट इज टिपिकली पॉलिफ्लुरोइन. देन इमिसिव्ह लेअर जे आहे ते आपण शक्यतो कशापासून बनवतो, ऑर्गॅनिक प्लास्टिक मटेरियलपासून यूज करतो आहे. प्लास्टिक मटेरियल यूज करतो आहे, ऑर्गॅनिक प्लास्टिक यूज करतो आहे फॉर द इमिसिव्ह लेअर. आणि कंडक्टिंग जे लेअर आहे त्याच्यासाठी आपण काय यूज करतो आहे, ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स यूज करतो आहे, टिपिकली पॉलीअलाइन. ओके. द सबस्ट्रेट इज मेड अप ऑफ वॉट, प्लास्टिक, फॉईल और ग्लास. म्हणजे आपण जे सबस्ट्रेट जो आहे आपल्याला सगळ्यात लास्टचा खालचा जो बॉटमचा लेअर आहे तो एकतर प्लास्टिक असू शकतो आहे किंवा ग्लास असू शकतो आहे किंवा फॉईल असू शकतो. देन द मटेरियल यूज्ड फॉर द ॲनोड इज इंडियम टीन ऑक्साईड. म्हणजे ॲनोड टर्मिनलसाठी आपण इंडियम टीन ऑक्साईड यूज करतो आहे. देन बिकॉज दिस मटेरियल इज ट्रान्सपरंट टू विजिबल लाईट. म्हणजे जे इंडियम टीन ऑक्साईड आहे ते मटेरियल काय ट्रान्सपरंट टू विजिबल लाईट असणार आहे. द कॅथोड कंपोनंट इज मेड अप ऑफ मेटल लाईक कॅल्शियम और ॲल्युमिनियम. म्हणजे जे काय आपलं कॅथोड टर्मिनल आहे ते कशाचं असते, मेटलचे असतात, कॅल्शियम और ॲल्युमिनियम. अँड द कॅथोड ऑल्सो कॅन बी ट्रान्सपरंट. तो पण कसा असणार आहे, ट्रान्सपरंट असणार आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का, इमिसिव्ह लेअर जो आहे तो ऑर्गॅनिक प्लास्टिक मटेरियलपासून बनलेला असणार आहे. देन कंडक्टिंग लेअर जो आहे तो ऑर्गॅनिक मॉलिक्युल्सपासून बनलेला असणार आहे. देन सबस्ट्रेट जो आहे तो प्लास्टिक, फॉईल किंवा ग्लासपासून बनलेला असणार आहे. देन जे आपलं ॲनोड आहे त्याच्यासाठी आपण इंडियम टीन ऑक्साईड यूज करतो आहे कारण ते मटेरियल ट्रान्सपरंट टू लाईट आहे. आणि देन कॅथोड कंपोनंट जो आहे तो कॅथोड जो आहे तो कशापासून बनलेला असणार आहे, कॅल्शियम और ॲल्युमिनियम मेटल्सपासून तो बनलेला असणार आहे. तो सुद्धा कसा असणार आहे, ट्रान्सपरंट टू द लाईट. देन आता
The purpose of using various component of OLED have been listed below. The substrate जो आहे तो कशासाठी यूज करतोय, टू सपोर्ट द OLED. म्हणजे जो काय आपला OLED आहे त्याचं जे काही आपलं स्ट्रक्चर मी तुम्हाला जे दाखवलं त्या टोटल स्ट्रक्चरला सपोर्ट करायचं काम कोणाचं आहे, सबस्ट्रेटचं आहे. देन ॲनोडचं काय आहे, टू इंजेक्ट द मोर होल्स. म्हणजे जे काही तुमचे होल्स आहेत ते म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये इंजेक्ट करायचं काम ॲनोडचं आहे. देन कंडक्टिंग लेअरचं काम काय, कॅरी होल्स फ्रॉम द ॲनोड. म्हणजे तुमचे जे काही होल्स आहेत ते कॅरी करायचे फ्रॉम द ॲनोड. देन कॅथोड कशासाठी असणार आहे, टू प्रोड्यूस दी इलेक्ट्रॉन्स. देन इमिसिव्ह लेअर कशासाठी असणार आहे, टू प्रोड्यूस लाईट. असे ते सबस्ट्रेट कशासाठी, सपोर्ट करण्यासाठी OLEDला. ॲनोड करण्यासाठी मोर म्हणजे जे काही होल्स आहेत ते जास्त प्रमाणात इंजेक्ट करण्यासाठी. कंडक्टिंग लेअर कशासाठी आहे, जे काही होल्स आहेत ते कॅरी करण्यासाठी फ्रॉम द ॲनोड. देन कॅथोड जो आहे तो इलेक्ट्रॉन्स प्रोड्यूस करण्यासाठी. आणि इमिसिव्ह लेअर जो आहे तो काय करणार आहे, लाईट प्रोड्यूस करणार आहे. इमिशन म्हणजे ॲनोड आणि म्हणजे ते जे काय तुमचे इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, जे काय तुमचे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यापासून तुम्हाला काय इमिसिव्ह लेअर करून देणार आहे, लाईट जनरेट करून देणार आहे. देन ऑपरेशन बघा कसं आहे, अ पॉझिटिव्ह व्होल्टेज इज अप्लाइड टू द ॲनोड विथ रिस्पेक्ट टू कॅथोड. म्हणजे आपण ॲनोडला पॉझिटिव्ह व्होल्टेज अप्लाय करायला लावलो विथ रिस्पेक्ट टू कॅथोड. हेन्स एन इलेक्ट्रॉन प्रोड्यूस्ड बाय द कॅथोड फ्लोज टू ॲनोड. म्हणजे जे काय आपले इलेक्ट्रॉन्स प्रोड्यूस व्हायला लागलेत कॅथोडला ते कुठं फ्लो होणार आहे, टुवर्ड्स दी ॲनोड. Then this electron is captured by the emissive layer, due to which the anode withdraws an electron from the conductive layer. म्हणजे जे काही तुमचे इलेक्ट्रॉन्स यायला लागलेत ते इलेक्ट्रॉन्स काय करणार आहे, इमिसिव्ह लेअर काय करणार आहे, कॅप्चर करणार आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे, तुमचा ॲनोड जो आहे तो कंडक्टिव्ह लेअरपासून इलेक्ट्रॉन्स काय करणार आहे, कॅप्चर करणार आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, होल्स क्रिएट होणार आहेत इन द कंडक्टिव्ह लेअर. म्हणजे ही प्रोसेस अशीच कंटिन्यू होत राहते. म्हणजे तुमचे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते या लागलेत फ्रॉम द ॲनोड, पण ते इमिसिव्ह लेअर काय करणार आहे, कॅप्चर करणार आहे. आणि ते म्हणजे कॅथोडपासून ॲनोडला जे इलेक्ट्रॉन्स यायला लागलेत तो इमिसिव्ह लेअर काय करणार आहे, कॅप्चर करणार आहे. आणि ॲनोडला ती पोचणारच नाही आहेत इलेक्ट्रॉन्स. मग ॲनोड काय करणार आहे, तुमच्या ज्या कंडक्टिव्ह लेअर आहे त्याच्यापासून म्हणजे इलेक्ट्रॉन्स विथड्रॉ करायला चालू करणार आहे. आणि ही प्रोसेस कंटिन्यू होणार आहे. आणि त्यामुळे काय होते बघा, द कंडक्टिव्ह लेअर बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज. म्हणजे त्यातले सगळे इलेक्ट्रॉन्स जाणार आहेत ना कंडक्टिव्ह लेअरमधले, आणि तिथं फक्त काय राहणार आहेत, होल्स राहणार आहेत. आणि त्यामुळे तो काय होते, प्युअरली पॉझिटिव्हली चार्ज लेअर बनतो आहे. आणि इमिसिव्ह लेअर जो आहे तो काय करणार आहे, कंटिन्युअसली इलेक्ट्रॉन्स घेणार आहे ना फ्रॉम द कॅथोड. आणि कॅथोडपासून जे इलेक्ट्रॉन्स आले ते कंटिन्युअसली घ्यायला लागले, म्हणजे तिथे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जास्त असणार आहेत. त्यामुळे तो काय होणार आहे, फुल्ली निगेटिव्हली चार्जड असणार आहे. आणि ड्यू टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स दीज इलेक्ट्रॉन्स अँड होल्स कंबाईन टुगेदर व्हेरी क्लोज टू द इमिसिव्ह लेअर टू प्रोड्यूस लाईट इन द इमिसिव्ह रिजन. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे काय होणार आहे, जे काही इलेक्ट्रॉन्स आणि होल्स आहेत ते कंबाईन होणार आहेत. आणि त्यामुळं काय होणार आहे, ते कंबाईन झाल्यामुळं ते इमिसिव्ह लेअरचं इथं कंबाईन होणार आणि त्यामुळे लाईट जनरेट होणार आहे. आणि दिस इज विजिबल लाईट, द कलर ऑफ विच डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स युज्ड. म्हणजे ही विजिबल लाईट आहे आणि त्या म्हणजे त्याचा जो कलर असणार आहे तो आपण कुठले ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स यूज केले त्याच्यावर त्याचा कलर डिपेंड्स असणार आहे. अ कलर डिस्प्ले कॅन बी ऑब्टेन्ड बाय युजिंग अ नंबर ऑफ ऑर्गॅनिक लेयर्स. The intensity of an OLED display increases with increase in the current. देन आता मी तुम्हाला सांगते बघा इथं कसं वर्क होणार आहे. जो तुमचा हा सबस्ट्रेट आहे तो सबस्ट्रेट काय करणार आहे, ॲज अ तुमचं बेस म्हणून वर्क होणार आहे. आणि कॅथोड आणि ॲनोड हे दोन टर्मिनल आहेत. कॅथोडपासून काय होणार, इलेक्ट्रॉन फ्लो व्हायला चालू करणार आहेत, कॅथोड टू ॲनोड यायला चालू होणार आहे. पण जो हा इमिसिव्ह लेअर आहे ना तो काय करणार आहे, ह्या कॅथोडपासून आलेले सगळे इलेक्ट्रॉन्स आपल्याजवळच घेणार आहे, तो पुढं त्याला पासच करणार नाही. आणि त्यामुळं काय होणार आहे, तुमचा ॲनोड काय करायला बघणार आहे, जे काही कंडक्टिव्ह लेअरमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला कॅप्चर करणार आहे कंटिन्युअसली. मग इथले इलेक्ट्रॉन्स सगळे इकडे गेल्यानंतर इथं काय राहणार आहेत, फक्त होल्स राहणार आहेत कंडक्टिव्ह लेअरला. आणि त्यामुळे हे काय होते, पॉझिटिव्हली चार्जड बनते कम्प्लिटली. आणि जे काही तुमचे इलेक्ट्रॉन्स आहेत इथून येणार आहे ते सगळे इथं कुठं चालले, तुमचे इमिसिव्ह लेअरला चाललेत ना. त्यामुळे तुमचा हा जो इमिसिव्ह लेअर आहे तो टोटली निगेटिव्हली चार्ज होणार आहे. हा पॉझिटिव्हली चार्ज होणार आहे, हा निगेटिव्हली चार्ज होणार आहे. त्यामुळं ह्यामध्ये जे होल्स आणि इकडचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते दोघं काय होणार आहेत, कंबाईन होणार आहे तिथं. आणि त्याच्यापासून काय होणार आहे, लाईट तुमची जनरेट होणार
आहे आणि ती लाईटचा कलर जो आहे तो डिपेंड्स असणार आहे कशावर, तुम्ही जे काय ऑर्गॅनिक मटेरियल यूज केलं आहे त्याच्यावर. लक्षात आले OLEDचं वर्किंग. ओके, देन आपण आज इथे थांबूया आणि जे काही नेक्स्ट पॉईंट आहेत ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.